तर मनसेच्या मेळाव्यासाठी राज ठाकरे हे दाखल झालेले आहे। अगदी थोड्याच वेळात मनसेच्या मेळाव्याला सुरुवात होणार आहे आणि गोरेगावच्या नेस्को सेंटर या ठिकाणी मेळावा होतोय। मनसेचे नेते, गटप्रमुख, उपशाखा अध्यक्ष तसंच मुंबईमधील महत्त्वाचे पदाधिकारी या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत। मतदार यादीमधील घोळ, दुबार मतदान तसंच निवडणूक यंत्रणा संदर्भात सतर्क राहण्याच्या दृष्टीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सर्व पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत आणि आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत। अमित ठाकरे हे दाखल झालेले आहेत, त्यासोबतच राज ठाकरे सुद्धा कोणत्याही क्षणाला या ठिकाणी पोहोचतील। तर थोड्याच वेळात या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। गोरेगावच्या नेस्को सेंटर या ठिकाणी हा मेळावा आयोजित करण्यात आलाय। मनसेचे नेते, महत्त्वाचे सर्व नेते, गटप्रमुख, उपशाखा अध्यक्ष यांची हजेरी या मेळाव्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच आगामी पालिका निवडणुका या संदर्भातली रणनीती आखली जाईल। कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना राज ठाकरे यांच्या मार्फत केल्या जातील। त्याशिवाय महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मतदार यादीतील घोळ। या संदर्भात अगदी अलीकडेच मविया नेत्यांसह राज ठाकरे यांनी भूमिका मांडली आणि निवडणूक अधिकाऱ्यांची भेट सुद्धा घेतली। या मुद्द्यावर आज ते प्रामुख्याने बोलण्याची शक्यता आहे। राज ठाकरे या मेळाव्यासाठी दाखल झाले, तिथली ही लाईव्ह सध्याची दृश्य आपण पाहतोय। दुबार मतदान तसंच निवडणूक प्रक्रियेमध्ये एकंदरीतच जी संपन्न झाली त्या संदर्भात सुद्धा सतर्क राहण्याच्या दृष्टीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांना काही सूचना करण्याची शक्यता आहे। मतदान याद्यांवर विशेष लक्ष ठेवा आणि त्या तपासा असे आदेश काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी केलेले होते। आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मनसेच्या महत्त्वाच्या बैठकांचं सत्र गेल्या काही काळापासून आपल्याला सातत्याने पाहायला मिळतंय आणि आता थेट हा भव्य असा मेळावा होतोय, ज्यामार्फत एकत्रित सर्व जिल्हा प्रमुखांना, शाखा अध्यक्षांना सूचना करण्यासाठी त्याचं आयोजन करण्यात आलंय आणि याच मेळाव्याला अगदी थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे, जिथे राज ठाकरे सध्या पोहोचलेत। अमित ठाकरे सुद्धा पाहायला मिळतात। राज्यामध्ये एकीकडे महत्त्वाचा मवियाच्या दृष्टीने आणि राज्याच्या राजकीय घडामोडींच्या अनुषंगाने मुद्दा आहे तो म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार का आणि त्याची अधिकृत घोषणा नेमकी कधी होणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे। वारंवार दोन्ही ठाकरे बंधू कोणकोणत्या कारणाने आपल्याला एकत्र पाहायला मिळतात, कौटुंबिक कारण असेल किंवा काही विविध कार्यक्रम असतील, एकत्रित हजेरी त्यांची पाहायला मिळते आणि या संदर्भात सुद्धा काही भाष्य आजच्या या मेळाव्यातून ते करतात का हे पाहायचंय। देवेंद्र कोलटकर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घ्या। देवेंद्र, राज ठाकरे दाखल झालेत, किती वेळात मेळाव्याला सुरुवात होईल? ऋतूच्या मनसेचा आज महत्त्वाचा मेळावा गोरेगाव इथे पार पडतोय। या मेळाव्यासाठी मनसाध्यक्ष राज ठाकरे, त्यासोबत मनसेचे नेते मंडळी देखील दाखल झालेली आहेत। अमित ठाकरे देखील काही वेळापूर्वी या मेळाव्याच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते देखील या मेळाव्यासाठी उपस्थित आहेत। प्रामुख्याने निवडणुका ज्या आहेत त्या पारदर्शक पद्धतीने व्हाव्या अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापूर्वी मांडलेली आहे आणि त्याच अनुषंगे त्यांनी निवडणूक आयुक्तांची, अधिकाऱ्यांची देखील विरोधी पक्षांसह भेट घेतली होती। याच अनुषंगे हा सगळा आजचा मेळावा पार पडतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या पदाधिकाऱ्यांना निवडणूक यंत्रणेसंदर्भात सतर्क राहण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणार आहेत। प्रामुख्याने मनसेकडून काही आक्षेप जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत। मतदार यादीतील घोळ, बोगस मतदान, दुबार मतदान शिवाय इतर अनेक मुद्दे जे आहेत ते मनसेकडून उपस्थित करण्यात आलेले आहेत। त्यामुळे त्याच अनुषंगे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। निवडणूक आयुक्तांसोबत झालेल्या बैठकी इतिवृत्तांत असेल किंवा कृती कार्यक्रम असेल कार्यकर्त्यांना देणं, हा महत्वाचा मुद्दा जो आहे तो आजच्या बैठकीमध्ये आहे। कारण काही महिन्यात आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही मनसेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे आणि त्या अनुषंगेच आजचा हा सगळा मेळावा जो आहे तो पार पडतोय। निश्चित देवेंद्र, कोणाकोणाची प्रामुख्याने उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, कोणकोणत्या मुद्दे जे आहेत ते आज राज ठाकरे यांच्या अजेंड्यावर असतील? मनसेचे सर्व प्रमुख नेते जे आहेत ते आजच्या या मेळाव्यासाठी उपस्थित आहेत। मनसेचे मुंबईतील जे महत्वाचे पदाधिकारी आहेत ते देखील या मेळाव्यासाठी उपस्थित आहेत। प्रामुख्याने जसं मी सांगितलं की निवडणूक आयोग हा एक महत्वाचा मुद्दा आहे। पारदर्शक निवडणुका व्हाव्या
त्याचसोबत मनसेकडून जे आक्षेप उपस्थित करण्यात आलेले आहेत, मतदार यादीतील घोळ असतील, बोगस मतदान, दुबार मतदान किंवा इतर जे मुद्दे आहेत त्या अनुषंगी आता हा सगळा मेळावा पार पडतो आणि त्यावरतीच राज ठाकरे जे आहेत ते भाष्य करणार आहेत. जसं मी मगाशी सांगितलं की निवडणूक आयोगासोबत देखील बैठका पार पडल्या होत्या आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने देखील जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे आगामी काळातल्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडाव्यात अशा देखील मनसेची मागणी आहे आणि त्याच अनुषंगी आजचा हा सगळा मेळावा पार पडतोय. त्यामुळे आज राज ठाकरे निवडणूक आयोगाच्या संदर्भात किंवा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना कुठल्या पद्धतीचे महत्वाचे मुद्दे उपस्थित करतात हे पाहणं महत्वाचं असेल. देवेंद्र, आणखी एक महत्त्वाचं गेल्या काही काळापासून सातत्यानं चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे ठाकरे बंधूंची युती होणार की नाही याचा. आजच्या मेळाव्यातून त्या संदर्भातले काही संकेत किंवा काही भाष्य राज ठाकरे करू शकतात का? नक्कीच गेल्या काही दिवसात जर आपण बघितलं तर दोन्ही ठाकरे बंधूंची जवळीक वाढलेली आहे. कौटुंबिक युती झालेलीच आपल्याला पाहायला मिळते. राजकीय युती कधी होणार अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. आपण बघितलेलं आहे की 2 दिवसापूर्वी मनसेचा जो दीपोत्सव पार पडला त्यावेळी देखील राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आलेले पाहायला मिळाले. याच्यापूर्वी देखील काही कार्यक्रमामध्ये किंवा एकमेकांच्या घरी देखील दोघी ठाकरे बंधू उपस्थित होते. त्यामुळे स्वाभाविक आहे, चर्चा आहे की या दोन्ही ठाकरे बंधूंची राजकीय युती जी आहे जवळपास निश्चित झालेली आहे, मात्र त्यावरती अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झालेलं नाही. त्यामुळे स्वाभाविक असा हा मेळावा या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देखील होतोय. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष असेल की राज ठाकरे या दृष्टीने काही सूचक भाष्य या सगळ्या मेळाव्यात करतात आहे का. देवेंद्र, आणखी एक महत्त्वाचं, मविया नेत्यांसोबत जेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांची राज ठाकरेंनी भेट घेतलेली होती त्यावेळी त्यांनी एक परखड भूमिका मांडलेली होती. आमच्या शंकांचं निरसन जोपर्यंत होत नाही आणि तुमची तयारी पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी मागणीच थेट त्यांनी मांडलेली होती. या भूमिकेसंदर्भात एकंदरीत मनसे नेत्यांची काय प्रतिक्रिया आहे, तसंच मविया नेत्यांचं काय म्हणणं आहे? नक्कीच ऋतुजा, आपण बघितलेलं आहे की मंत्रालय असेल किंवा निवडणूक आयुक्ताचं कार्यालय असेल या ठिकाणी विरोधी पक्षांचा राज ठाकरे यांची देखील भेट झाली होती. अनेक घोळ असताना तुम्ही निवडणुकाच घेऊ नका अशा पद्धतीची किंवा जोपर्यंत घोळ मिटत नाही, सर्व पक्षांची सहमती होत नाही तोपर्यंत तुम्ही निवडणुका घेऊ नका अशा पद्धतीची ठाम भूमिका जी आहे ती राज ठाकरे यांनी त्या बैठकीमध्ये घेतली होती. त्याला महाविकास आघाडीच्या किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील त्यावेळेस बैठकीमध्ये समर्थन दिलं होतं. मनसे नेत्यांनी देखील राज ठाकरे यांची जी भूमिका आहे स्वाभाविक आहे ती योग्यच आहे अशा पद्धतीचं वक्तव्य सातत्याने केलेलं आहे. त्यामुळे आपण बघतो की आजचा हा मेळावा देखील या सगळ्या अनुषंगी घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पार पडताना आपल्याला पाहायला मिळतो आणि अगदी काही वेळांमध्ये या मेळाव्याला सुरुवात होईल आणि स्वाभाविक आहे सगळ्यांचं लक्ष असेल राज ठाकरे नेमका आज पुन्हा एकदा या मुद्द्याच्या अनुषंगी काय भूमिका घेतात आहे, काय भाष्य करतात आहे. निश्चित. देवेंद्र, तुम्ही सोबत राहा. काही वेळापूर्वीच मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली, ती सुद्धा पाहूयात. मी तुम्हाला सांगतो, मतदार याद्यांमध्ये एवढा घोळ आहे की तुम्ही विचाराच्या पलीकडे. अंबरनाथमधली एक यादी आहे, त्या यादीमध्ये एका महिलेचं नाव हे महाराष्ट्र आहे आणि तिचं आडनाव पण महाराष्ट्र आहे. सो हे असं कसं असू शकतं ना. तुम्ही प्रत्येक यादीला एक BLO केला आहे, बूथ लेवल ऑफिसर, मग तो यादी चालू त्या यादीमध्ये असलेला मतदार त्याचं नाव बरोबर आहे हे तो चेक करतो की नाही, की फक्त आपलं सरकार हे त्यांना पगार देण्याचं काम करतं. कारण ज्या यादीवर जो BLO ऑफिसर नेमलेला आहे त्याला त्याचा वेगळा पगार मिळतो. पण जर असे मतदार देखील तो शोधून फाइंड आउट करून काढू शकत नाही तर मला असं वाटतं की पहिली कारवाई त्या लोकांवर झाली पाहिजे. आणि पुन्हा एकदा मेळाव्याच्या संदर्भातील अपडेट जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर यांच्याकडे जाऊयात. देवेंद्र, ऋतुजा, अगदी काही वेळामध्ये या मेळाव्याला सुरुवात होईल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत ते मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मनसे नेते अमित ठाकरे देखील काही वेळापूर्वीच या मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मनसेची सर्व नेते मंडळी, प्रमुख पदाधिकारी मुंबईतील सर्व या मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित आहेत. काही वेळातच या मेळाव्याला सुरुवात होईल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज प्रामुख्याने काय भूमिका मांडतात आहे निवडणुकांना घेऊन, कारण तोंडावरती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, या अनुषंगी हा महत्वाचा मेळावा मानला जातोय. त्यामुळे राज ठाकरे आजच्या मेळाव्यातून काय भूमिका मांडतात आहे, काय भाष्य करतात आहे हे पाहणं महत्वाचं आहे. मेळाव्याची सर्व प्रकारची तयारी पूर्ण झालेली आहे. मनसेचे नेते मंडळी, राज ठाकरे सर्व मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यामुळे अगदी काही वेळामध्ये या मेळाव्याला सुरुवात होईल.
आणखी एक महत्त्वाचं देवेंद्र, काही महत्त्वाच्या पदांवरील जे कार्यकर्ते होते किंवा पदाधिकारी होते त्यांनी राजीनामा दिलेला होता. अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर वैभव खेडेकर आहेत कोकणातले. अशा काही पदांच्या संदर्भातील नियुक्त्या यांची घोषणा आज होऊ शकते का? प्रामुख्याने आजचा मेळावा जो आहे तो जसं मी मगाशी सांगितलं की निवडणूक आयोगाच्या अनुषंगी आजचा मुद्दा आहे. आगामी काळातील निवडणुका ज्या आहेत त्याला घेऊन मनसे कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने सतर्क राहिलं पाहिजे, वेगवेगळ्या मतदार यादी असतील किंवा बोगस मतदान होऊ नये या दृष्टीने देखील काय खबरदारी घेतली पाहिजे, कशा पद्धतीने प्रशासकीय पातळीवरती काम केलं पाहिजे आणि सातत्यपूर्ण अभ्यासपूर्ण पद्धतीने निवडणूक कशी जी पारदर्शक पद्धतीने पार पडता येईल त्या अनुषंगी विविध गोष्टी ज्या आहेत त्या कशा करता येतील या अनुषंगी आजचा हा मेळावा पार पडतो. त्यामुळे स्वाभाविक आहे गेल्या काही काळामध्ये मनसेला सोडचिठ्ठी अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे, मात्र त्याचा आणि आजच्या मेळाव्याचा तसा काही संबंध नाही. त्यामुळे आजच्या मेळाव्यातून नियुक्त्या किंवा इतर मुद्दे जे आहेत ते चर्चेला येणार नाहीत. प्रामुख्याने निवडणूक आयोग हाच आजच्या मेळाव्याचा प्रमुख उद्देशाने मुद्दा असेल. निश्चित हाच एक अजेंडा असणार आहे आणि त्या संदर्भातली सविस्तर भूमिका आज राज ठाकरे स्पष्ट करतील. देवेंद्र, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. तर राज ठाकरे मेळाव्याला दाखल झालेले आहेत. काही वेळातच भाषणांना सुरुवात होईल आणि त्यानंतर राज ठाकरे उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मविया नेत्यांसह निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली होती आणि जे आरोप आहेत ते मांडलेले होते त्या संदर्भातील महत्त्वाची भूमिका आज राज ठाकरे मांडतील. तर मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, ती पाहूयात. मुंबईतल्या गोरेगाव इथे मनसेचा आज महत्त्वाचा मेळावा पार पडतोय आणि याविषयीच बोलण्यासाठी माझ्यासोबत मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर सर आहेत. सर, आजचा मेळाव्याविषयी काय पहिल्यांदा सांगाल, कारण मुंबईतले महत्त्वाचे पदाधिकारी जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत. राजसाहेबांच्या आदेशाने मुंबई ठाण्यातील BLA इतर सर्व महत्त्वाचे पदाधिकारी यांना आज राजसाहेब ठाकरे येणाऱ्या निवडणुकीच्या बाबतीत नक्कीच मार्गदर्शन करतील आणि त्याकरताच हा मोठ्या प्रमाणात मेळावा आयोजित केलेला आहे. सर, एकीकडे मेळावा हा पार पडतो, दुसरीकडे आपण बघतो की दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते कौटुंबिक दृष्ट्या एकत्र आलेले आहेत. कौटुंबिक युती झालेली तर आपल्याला पाहायला मिळते. संबंध राजकीय वर्तुळात चर्चा ही दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत, मग राजकीय युती होणार की नाही त्याच्यावर तर मी भाष्य करणं एक महाराष्ट्र सैनिक म्हणून योग्य ठरणार नाही. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की वरळीच्या डोमपासून जे सुरू झालं होतं ते दीपोत्सव आपण कालपर्यंत बघितला आहे. हे दोन्ही कुटुंब काही वर्षांनी कालांतराने का होईना चांगल्या दृष्टीने एकत्र आली आणि तोच महाराष्ट्रातील मराठी जनतेला आनंदाचा सर्वोच्च क्षण असेल असं मला वाटतं. बाकी राजकीयदृष्ट्या जे काय निर्णय घ्यायचे असतील ते आमच्या पक्षाकडून सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील आणि ते जे सांगतील त्याच्यावर आम्ही काम करू. ठीक, धन्यवाद सर ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.